सोनम ठाकूर. वेलकम टू माय चॅनल सोनम अँड सितारे. तर आज मी माझ्या एका मैत्रिणीच्या घरी आले आहे तिला भेटायला, आणि मला सांगायला आवडेल की गेली 8 वर्ष झाले आम्ही एकमेकींना भेटलो नाहीये. आणि असं पण नाही की आम्ही खूप लांब राहतो, ती वेस्टला राहते आणि मी ईस्टला. तर आज माघ महिन्याचे गणपती सुद्धा बसलेले आहे, आणि गणपती बाप्पामुळे मला ही परत सुवर्ण संधी भेटली आहे की मी माझ्या स्कूल फ्रेंडला येऊन भेटू. आणि गणपतीच्या निमित्ताने मी तिच्या घरी आली आहे तिचा बिझनेस दाखवायला. तिचा ऑथेंटिक दुपट्टा आणि टेराकोटा हँडमेड ज्वेलरीचा बिझनेस आहे, त्याच्यासाठी मी तिच्या घरी आलेली आहे. तर चला. हाय, वेलकम सोनम. वेलकम. कशी आहेस? मी मस्त. गणपतीच्या निमित्ताने आपण 8 वर्षांनी परत भेटलोय. खूप छान वाटतंय, खूप छान वाटतंय. ये गणपती बाप्पा मोरया. तर दीप्ती, एवढ्या जवळ राहून सुद्धा आपण 8 वर्ष झाले भेटलो नाही. तुला वेळच नसतो अजिबात? नाही नाही, वेळ नसतो असं नाही, पण आज योगायोग गणपतीच्या निमित्ताने योग आला, ते खूप छान वाटतंय. आज तरी आपण भेटलो. नाही, गणपतीचं 5वं वर्ष आहे. नाही नाही, बरोबर आहे. पण लास्ट 4 इयर्स मी थोडस शॉर्ट मध्ये केलं होतं, घरगुती केलं होतं, म्हणून म्हटलं यावेळेस 5वं वर्ष तर बोलवूया सगळ्यांना. आणि दरवर्षी मी जेव्हा बोलवते तेव्हा तू गावी असते. गावी असते, ते गणपतीच्या वेळेस आम्ही गावी असतो, त्यामुळे मी ते गावीच असते. 5व्या वर्षी तरी माझं दर्शन हो. छान वाटलं. आणि कसं असतं, आता प्रत्येक जण आपापल्या कामामध्ये एवढं बिझी असतं, सगळ्यांचं बिझी शेड्यूल, मुलं झाली, हे झाली, त्यामुळे नाही भेटता येत. बरोबर बरोबर. आज गणपती बाप्पाच्या निमित्ताने आपण भेटलो, छान वाटलं. आणि दीप्ती, मला एक सांग, मला ना आता तू एवढं जॉब करतेस ते माहित होतं, तू सिव्हिल इंजिनियर आहे, जॉब करतेस, पण तू हे बिझनेस तुझ्या माइंड मध्ये कधीपासून आलं? मला म्हणजे आपल्या स्कूल ग्रुप मध्ये चालू असतं ना की दीप्ती हे करते, म्हणजे सगळे प्रोडक्ट्स वगैरे टाकलं तू मागे, मी बघितले तुझे प्रोडक्ट. मग दीप्तीने कधीपासून बिझनेस चालू केला? जेव्हा मी बोलली तुझ्याशी तेव्हा थोडंफार कळलं, तर त्याचे जरा डिटेल्स मध्ये काहीतरी सांग. हा, त्याबद्दल सांगायचं तर बिझनेस असं नाही, ऍक्च्युली माझी हॉबी होती ती, म्हणजे जस्ट छंद होता. मी सिव्हिल इंजिनियर आहे, मी काम पण सिव्हिल इंजिनियर म्हणूनच नोकरी पण करते. तर त्यावेळेस असंच थोडाफार वेळ मिळेल ते सुरुवातीपासून काहीतरी पेंटिंग कर, हे कर. मी फॅब्रिक पेंटिंग, कोलाज मध्ये ग्लास पेंटिंग, मेहंदी आर्ट पेंटिंग वगैरे बऱ्याच स्कूलला असताना, कॉलेजला असताना केल्यात. पण त्यानंतर जॉब, लग्न आणि फॅमिली, त्यानंतर इतका काही वेळ नाही मिळाला. पण कसं झालं, 2020 पर्यंत किंवा 2020ला जेव्हा कोविड वगैरे होतं त्यावेळेस पूर्णपणे आपण घरी होतो, तर त्यावेळेस वेळ जाणार कुठे ना, हे मेन होतं की वेळ घालवायचा. सगळ्यांचा तोच प्रश्न, वेळ घालवायचा कसा. तर त्यावेळेस म्हटलं बघूया की आता वेळच वेळ, तर ह्यातनं माझी कुठली कला आहे त्याला मी आणते पुढे, काय करू शकते. तर त्यावेळेस मला एक असं कळालं की पेंटिंगचे क्लासेस असतात, पेंटिंग ज्वेलरी असतात, आणि माझ्याकडे आता बेसिकली जे आहे ना ते इको फ्रेंडली ज्वेलरीज आहेत. तर ते इको फ्रेंडली ज्वेलरीची कन्सेप्ट मला पण नाही कळाली की इको फ्रेंडली ज्वेलरीज म्हणजे काय, नक्की कसं असणार आहे. तर ते त्यावेळेस समजलं, मी गुगल, इंटरनेटमध्ये बघून वगैरे समजलं, आणि ते ऑनलाईनच मी त्यावेळेस ते क्लास वगैरे केलं त्या पेंटिंगचा. तर पर्यावरणपूरक ज्वेलरी म्हणजे जी ज्वेलरी आपण बनवतो ना ती सगळी इझिली डिस्पोज होण्यासारखी, यूज झाली, खराब झाली, तुटली ना तरी ती पर्यावरणाला हानिकारक राहणार नाही, की ती इझिली डिस्पोज होणार. आता हे जे टेराकोटा क्ले आहे, त्यानंतर माझी बांबूवर आहे, वुडन आर्ट ज्वेलरी आहे, त्याचप्रमाणे शेल्सची ज्वेलरी आहे, शेल्सवर पेंटिंग्स आहेत, आणि थ्रेड्स आहेत ना, थ्रेड्स आणि कलर ते पण एकदम म्हणजे पर्यावरणपूरक असे कलर्स आहेत. ते सगळे तू स्वतः करतेस? हा, मी सुरुवातीला तर मी केलं, तर मी दाखवेनच तुला सगळे माझे हे एक आर्टिकल्स. तर ते मी सुरुवातीला सगळे बनवले. मग त्यानंतर टेराकोटाचं जे होतं ते लोकांना खूप आवडलं, सगळ्यांना इतकं आवडलं ना की ते टेराकोटा म्हणजे लोकांमध्ये खूप फेमस झालं. मग मी टेराकोटाचे बरेचसे बनवले. पण नंतर 2022 मध्ये पुन्हा मी छोटा थोडा मोठा झाल्यानंतर पुन्हा मी ऑफिस जॉईन केलं, मग ते पुन्हा ब्रेक झालं. पण लोकांना ते इतकं आवडत होतं प्रोडक्ट, आणि लोक इतके सांगत होते की अरे आम्हाला मागव ना, आम्हाला दे ना, कुठून आणतेस, कसं आणतेस, काय आणतेस.
तर मी म्हटलं आता यावर काहीतरी विचार करायला पाहिजे. तर मग मी बघितलं की ते असं कोणी बनवणारे असतील की ज्या खरंच हाऊसवाईफ आहेत, घरी वेळात वेळ काढून असं करतात, पेंटिंग बनवतात, करतात. मग मी त्यांना बऱ्याच जणींना भेटली, तर बऱ्याच जणी अशा मला भेटल्या की त्या करतात, बनवतात, बनवून त्यांच्याकडे ठेवलेले असतात प्रोडक्ट, पण त्यांना प्लॅटफॉर्म नसतं, माहिती नसतं, किंवा लॅक ऑफ हे असतं, माहिती, इंटरनेटचं काही माहिती नसतं, त्यामुळे सगळे प्रॉब्लेम्स होतात. आणि मग त्या कुठे ते सेल आउट करणार, कसं देणार, लोकांपर्यंत कसं पोहोचणार, हा सगळं ते कळालं. मग त्यांना म्हटलं की ठीक आहे, आपण सगळेजण मिळून करूया. तुम्ही जे पण तुमचे प्रोडक्ट्स बनवता, काय करता, कसं करता, ते एकदा मला सगळेजणी द्या, आपण त्यांना पुढे आणूया, ते पुढे करूया आपण. तर दीप्ती, मला हे सांग की आता तू जे बोलतेस की तू ज्या लेडीजना हे सगळं काम दिलंयस, मग त्या लेडीज सगळ्या आपल्या दादरमध्येच असतात? नाही, दादरमध्ये काही दादरमध्ये आहेत, काही बाहेर आहेत. ऍक्च्युली हे टेराकोटा म्हणजे मेनली हे कोलकाताचं आहे. तर मोस्टली रॉ मटेरियल तर आम्ही तिकडून मागवतो, आणि मग इकडे आजूबाजूच्या लोकेशनच्या काही लेडीज आहेत, त्या ते प्रोडक्ट रॉ मटेरियल घेतात, आणि मग घरी जसं दुपारचा वेळ असतो, प्रत्येकासाठी मोकळा वेळ असतो, त्यावेळेस मग ते मोल्ड्स बनवणं, त्याला शेप देणं, त्यानंतर ते ड्राय करणं. ह्याचे क्लासेस असतात हे ह्याचे क्लासेस पण असतात, आणि आता तर काय इन्स्टा आणि गुगल, युट्यूब सगळं झालं, त्यामुळे सगळे ऑनलाईन झालंय. तर ते तसंही बघून आपण करू शकतो. खूप इझी आहे, पण आवड पाहिजे आणि वेळ काढून थोडासा वेळ दिला पाहिजे, मग ते इझिली होऊ शकतं, काही प्रॉब्लेम नाहीये. मग ह्यांना तर रॉ मटेरियल रॉ मटेरियल आणून देते बल्कमध्ये, किंवा काही वेळेस त्याच रॉ मटेरियल घेऊन पूर्ण प्रोडक्ट मला पॅक करून वगैरे देतात. फक्त मग आपण सेल आउट करायचं बाहेर, जशा ऑर्डर्स असतील त्याप्रमाणे. मग ते सेल आउट कसे करतेस तू? ऑनलाईन? ऑनलाईन, इन्स्टावर. पुन्हा बऱ्याचशा आता ग्रुप्स आहेत माझे, उद्योजकांचे ग्रुप आहेत, दादरमध्ये ग्रुप आहेत, ठाण्यात ग्रुप आहे, बोरिवलीला ग्रुप आहे, त्या एकमेकींच्या सर्कलमध्ये. परत आमचं लोकमत सखी मंचचा एक मोठा ग्रुप आहे, तर त्यामध्ये त्यात आता समजा तू आहेस, तुझ्या अजून 5 मैत्रिणी असतील, असं माउथ पब्लिसिटीनेच माझं खूप हे प्रोडक्ट्स सेल आउट झालेले आहेत. एक्झिबिशन्स पण आम्ही लावलेले आहेत बरेचसे. एक्झिबिशन्स मध्ये मोस्टली तर मला इतका वेळ मिळत नाही, कारण की सॅटर्डे संडे सुट्टी असते, त्यात मला मुलाला वेळ द्यायचा असतो. तर त्यात मोठा वाटा म्हणजे माझ्या सासूबाईंचा आहे, की एक्झिबिशन्सला त्या अटेंड करतात. एक्झिबिशन एकदम हुशारीने आणि उत्साहाने करतात, ते खूप छान आहे. त्यामुळे एक्झिबिशन्स मी अटेंड करू शकते. मग तुला किती लेडीज आहेत आता हे तुझ्या बरोबर? माझ्या बरोबर 10 ते 15 लेडीज आहेत सध्या टेराकोटाच्या ह्याच्यामध्ये. जर हे कोणाला शिकायचं असेल तर कुणी शिकू शकतं, म्हणजे जसं पाहिजे असेल तर इथे येऊन पण मी शिकवू शकते कोणाला पण. तर बघा, घरी बसल्या जे आहेत, ज्यांना असं वाटतं काहीतरी करावं किंवा ज्यांना इंटरेस्ट आहे ज्वेलरीमध्ये, तर तुम्ही दीप्तीशी कॉन्टॅक्ट करा, ती तुम्हाला मदत करेल आणि मी तिचा नंबर शेअर करेल. आणि दीप्ती, मला एक सांग की ज्वेलरीचं तर आहेच, आणि हे ऑथेंटिक दुपट्टाज ह्याचं काय? तर ते एक मला सांगायचं असं आहे की मी ज्वेलरी तर स्टार्ट केली, पण ज्वेलरी बरोबर असं वाटत होतं की प्रत्येक वेळेस आता बाहेर जेवढं एक्सपोजर मिळालं त्यामध्ये फक्त ज्वेलरीज का, अजून थोडस लेडीजला फार गोष्टी पाहिजे असतात, वेळ नसतो बघायला, शोधायला. तर त्या अजून आपण काहीतरी विचार करूया. पण ड्रेस, साडी तर इतकं काही नाही, पण म्हटलं बघूया दुपट्टाज मध्ये आपण बघूया की ऑथेंटिक दुपट्टाज म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे दुपट्टाज. आपल्या महाराष्ट्रातली जशी पैठणी आहे, तसं फुलकारी, पंजाबचं फुलकारी आहे, पुन्हा कलमकारी, तसे वेगवेगळ्या प्रकारचे दुपट्टे. आपलं पैठण हे इरकलचं आहे, जे त्या खणाचे दुपट्टे, तसे म्हणलं वेगवेगळ्या प्रकारचे दुपट्टे आहेत माझ्याकडे आता. मेनली खणाचे, मधुबनी, फुलकारी, काथा स्टिच, हँड स्टिच असे दुपट्टाचे पण आहेत. तू कसं सेलिंग करते? दुपट्टाचं तर पूर्ण आम्ही रेडी दुपट्टाच बनवून आणतो, म्हणजे ते पण असंच आहेत. म्हणजे ज्या महिला घरी आहेत त्या त्यांचं मटेरियल घेऊन मग त्याला टेसल्स लावणं वगैरे त्या सगळं ते काम करून देतात मला, आणि मग ते आपण सेल आउट करतो. मग त्या ज्या महिला आहेत ते हेच आहे जे ज्वेलरीचं? नाही, ज्वेलरीच्या पूर्णपणे वेगळ्या आहेत, आणि ह्या म्हणजे आपल्या फॅशन डिझायनिंग वाल्या किंवा ड्रेस स्टिचिंग वाल्या वगैरे असतात ना, त्या म्हणजे मशीनवर काम करणाऱ्याच्या आहेत. म्हणजे टेसल्स मशीनवर लावणं किंवा दुपट्ट्यांना बिडिंग करणं, हे सगळं त्या करतात.
मग तुझं हे कसं ऍडजस्ट होतं, म्हणजे तू जॉबला जातेस ऑब्व्हियसली, तू सकाळी हो. गेल्यानंतर नाईटलाच येत असणार हो, मे बी हो. एवढा लेट, मग हे कसं तू सगळं मॅनेज करतेस? हे ऍक्च्युली सगळं ऑनलाईनच आहे आता. आणि बरंचसं जे आहे ते आता काही महिलांचा मोठ्या प्रमाणात मला म्हणजे सहभाग झालेला आहे. बऱ्याचशा बुटिक्स वाल्या ज्या लेडीज आहेत, माझ्या मैत्रिणीच आहेत त्या सगळ्या, की त्यांच्या खूप ऑर्डर असतात की त्यांना 20-20, 25-25 दुपट्टे किंवा ज्वेलरीज, नेकलेसेस हवे असतात. मग तशा वेळेस मी प्रत्येक वेळेस अवेलेबल होऊ शकत नाही ना त्यांना. तर एक सासूबाई माझ्या हेल्प करतात की संध्याकाळी कोणी घरी आलं, कोणी ऑर्डर असेल तर त्या ऑर्डर देतात. आणि ऑनलाईन असेल तर आता एक बघून हे केलेलं आहे इथे ऑनलाईन हे करायला. मग त्यांना एक कॉल केला, त्यांना कोणाचा नंबर पाठवून दिला, ते घरी येऊन प्रोडक्ट घेऊन जातात आणि डिस्पॅच करतात. मग सासूबाई नाहीये वाटतं? हो, आज त्यांना जरा ऍक्च्युली अचानक गावी जायला लागतं. सासूबाईंना खूप मिस केला. हो, बरोबर आहे. थोडं ह्याच्याबद्दल नक्कीच, कसं वाटतं नक्कीच. त्यांना सुनेला हेल्प करून वगैरे? हो, त्या खुश असतात, चांगलं वाटतं त्यांना. आणि त्यांचा सपोर्ट म्हणजे मेनली छोट्याच त्या सगळ्या करतात, त्यामुळे ते पॉसिबल आहे. नाहीतर आणि कसं कोणाचं तरी सपोर्ट असतंच पाहिजे, हो, कारण तेच. की एवढं जॉब करून सगळं करायचं. शक्य होत नाही ते. आणि आता जर कोणी ऑनलाईन तुला ऑर्डर दिलीस, मग तू ते डिस्पॅच कसं करते? म्हणजे घरीच तुझं सगळं स्टॉक असतो? हा, जे प्रोडक्ट अवेलेबल असतात तेच मी मोस्टली दाखवते की काय अवेलेबल आहे ते. आणि अवेलेबल असेल त्यापैकी आवडलेलं असेल, सिलेक्ट केलं, चूज केलं की त्यांनी हे ऍड्रेस पाठवला की मी आमचं डिस्पॅच वाला आहे, हा फिक्स आहे, तर तो मग घरी येऊन प्रोडक्ट घेऊन जातो, पॅकिंग वगैरे सगळं तो करतो आणि तो डिस्पॅच करतो. अच्छा, छान आहे. आणि मग तू तुझे प्रोडक्ट्स काय असतील तर आम्हाला सुद्धा दाखव, माझे व्ह्युअर्स बघतील. हो, नक्कीच. एक्झॅक्टली काय कसला बिझनेस आहे. नक्कीच नक्कीच. चला मग बघूयात. हे बघा, आता हा जो एक दुपट्टा आहे, हा काथा स्टिच हँड स्टिच दुपट्टा आहे हा. अच्छा. हे जे वर्क आहे हा फुलकारीचा दुपट्टा आहे. हे जे वर्क आहे ते सगळं हाताने हे स्टिचेस केलेले, डिझाईन केले, त्यावर हे सगळं हाताने वर्क केलंय. हँड वर्क वाला आहे हा. हा एक आहे, हा मधुबनी दुपट्टा आहे, म्हणजे मधुबनी प्रिंट असते. आता ही एक पिकॉक डिझाईन आहे आणि त्यावर हे सेम काथा स्टिच केलेलं आहे. खूप छान आहे. हे सगळं हँड स्टिच आहे. हा, हे 2 पिकॉक्स आहेत यावर. हे मधुबनी पॅटर्न आहे हा. त्यानंतर हा फुलकारी मध्येच, हा एक प्लेन मध्ये आहे. अच्छा, हे पण फुलकारीच आहे का? हा, हे पण फुलकारीच, पण हा प्लेन मध्ये आहे, कलर टू कलर, टोन टू टोन कलर. अच्छा, म्हणजे ह्याच्यामध्ये जेवढे कलर्स असतात त्याचा थ्रेड सेम कलर मध्ये. त्यानंतर हा सेम ब्लॅक मध्ये आहे, ब्लॅक आणि मल्टी कलर. हा आता सध्या संक्रांतीसाठी खूप डिमांडिंग होता, तर त्यातले हे 2-3 पीस राहिलेले आहेत. कलर छान वाटतंय. खूप महिलांनी संक्रांतीसाठी ह्याला खूप डिमांडिंग होता. नाही, छान आहे, खूप सुंदर. हे तू आधी दाखवलं असतास तर मग संक्रांती. त्यानंतर हे खणामध्ये एक पॅटर्न्स आहेत. हे आता हे खणाचे आहेत सगळे. हे ओरिजिनल कॉटन ब्लेंडेड सिल्कचं खण कापड आहे, हे मटेरियल. इरकल बॉर्डरचं. आपण धुपछाव कलर आहे, एकदम फिरता कलर आहे हा. मस्त. आणि हा एक आता नवीन आम्ही लॉन्च करणार आहोत. आता तुझं चॅनल आहे, तू आली आहेस म्हणून हा तुला पहिल्यांदाच मी दाखवते. हा अजून मार्केटमध्ये मी आणणार नाहीये. आता हा नवीन मी लॉन्च करणार आहे. हा इरकल मध्येच, हा खणामध्येच, पण हा वेगळा पॅटर्न आहे, थोडासा हत्तीची डिझाईन आहे यावर. आणि सेम इरकल बॉर्डर तशीच आहे, हत्ती सारखी, हत्तीचे प्रिंट्स आहेत, हत्ती मोर असं. छान आहे ग हे पण. म्हणजे असं कसं कुठल्याही प्लेन ड्रेसवर जर खूप छान दिसतो आणि ट्रेडिशनल आहे. म्हणजे कधी साडी घालायचा कंटाळा आला तर दुपट्टा ड्रेसवर घेतला की नाही, बरोबर, खूप छान. तर बघा, ज्यांना साडी घालायचा कंटाळा येतो तर त्यांनी दुपट्टेच घ्या, की जेणेकरून म्हणजे कुठे गेलो आपण पटकन 1 मिनिटात आपण रेडी होऊ शकतो. राईट. आणि हे ज्वेलरीज, हा, ही ज्वेलरीज आहे. आता मी इथून स्टार्ट करते. सगळे जे मी मगाशी म्हणाले त्याप्रमाणे सगळे इको फ्रेंडली ज्वेलरी आहेत. आता हे बघा, हे वुडन पॅटर्न आहे हा. हे बघा, हे बांबूचा जो मधला पोर्शन असतो असा सर्क्युलर पार्ट, त्या पार्टवर हे पेंट केलेलं आहे. आणि हे तर आपल्या कवड्याच्या शेल्स, कवड्या समुद्राला ज्या मिळतात त्या इथे गुंफलेल्या आहेत फक्त. आणि त्या पद्धतीचा हा एक नेकलेस आहे, हा बनवलेला आहे. सेम त्याचे हे 2 इयरिंग्स आहेत.
मग हे असं वूडचं आहे तर हे ठेवल्यावर असं खराब नाही होत? नाही होत त्याला नाही अजिबात होत नाही काही, फक्त की पाण्यापासून त्याला थोडंसं लांब ठेवायचं. अच्छा. नॉर्मली आपण जशी बाकी ज्वेलरीची काळजी घेतो तशीच ह्याची पण काळजी घेतली पाहिजे, पण नाही काही खराब वगैरे होत. तसंच हे पण एक आहे, हे पण बांबू टेक्स्चरच आहे. हे बघा बॅक साईडला तुम्ही बघा हे चटई फिनिश केलेलं आहे आणि त्यावर हे पेंट केलंय. सिम्पल जे आहे फिनिश हे असं एक स्क्वेअर आहे आणि त्यावर हे पेंट केलेलं आहे आणि हे बॉल्स लावलेले आहेत, कॉटन बॉल्स म्हणजे कॉटन थ्रेड्सचे बॉल्स आहेत त्याला, आणि त्याचे हे इयरिंग्स आहेत. अच्छा. म्हणजे हे तुला जर कोणी कस्टमरने सांगितलं की बाबा मला ह्या कलरचं हे ह्या पॅटर्न पण तू बनवून देऊ शकतो आपण त्यांना. छान. आता हे जे आहे खूप मोस्ट डिमांडिंग आणि मोस्ट ट्रेंडिंग म्हणजे टेराकोट्टाचं, आणि माझं सुद्धा खूप फेवरेट की टेराकोट्टा. मला पण टेराकोट्टावर काम करायला खूप आवडतं. हे मी सगळ्यात पहिल्यांदा बनवलेलं आहे. सिम्पल मोल्ड आहे बघा, ही बॅक साईडने मी तसंच ठेवते मोस्टली, कारण की असं काय कधी सगळ्यांना वाटतं की अरे पूर्ण नक्की टेराकोट्टा आहे का, तर म्हणून मी बॅक साईड अशी प्लेन ठेवली की नक्की टेराकोट्टाच आहे हे. आणि फक्त याला इकडून कलर केला आणि हे पारिजाताची फुलं दाखवली आहेत, पारिजाताचं पेंट केलंय ह्याला. सेम हे पण तसंच आहे टेराकोट्टावर, सिम्पल आहे एकदम, फक्त स्क्वेअर आणि सर्कलवरच जास्त काम केलेलं आहे. हे त्याचे इयरिंग्स आहेत. आणि मग असं पॅकिंग करून देतात, म्हणजे ज्या घरी बनवतात महिला त्याच मग अशा पद्धतीचे पॅकिंग वगैरे करतात आणि मग आम्ही लेबलिंग करून प्रोडक्ट बाहेर करतो. खूप छान. म्हणजे ना हे कसं आहे, साडीवरही घालू शकतं आणि ड्रेसवर पण घालू शकतं, म्हणजे दोन्ही याला ऑप्शन आहे. आणि मेनली त्याचं मुळात मला सांगायला हेच वाटतं की त्याचं नुकसान काहीच नाही. जरी तो ते प्रोडक्ट कुठेही तुटलं फुटलं फेकून दिलं की तरी त्याचं पर्यावरणाला काही नुकसान नाहीये, कारण की ती मातीच आहे आणि थ्रेड्स पण एकदम म्हणजे प्रॉपर नैसर्गिकरित्या बनवलेले ते थ्रेड्स आहेत. म्हणजे दीप्ती तुझं एक कौतुक वाटतं मला की तू बिझनेस स्टार्ट केला, कोविडमध्ये काय करायचं त्यानंतर तू बिझनेस स्टार्ट केला, त्याच्यानंतर तू स्वतःच्या बिझनेस बरोबर खूप साऱ्या महिलांना त्या बिझनेसमध्ये ऍड केलंस. म्हणजे आज तुझ्यामुळे किती साऱ्या महिला आहेत की ज्यांना काही काम नव्हतं किंवा काही जॉब नव्हतं, तर ते घरी बसून काहीतरी करू शकतात. नक्कीच. आणि मला ते मेनली महिलांना ते सांगू इच्छिते मी की महिलांनी असं कुठल्या तरी ग्रुपमध्ये किंवा बाहेर जाऊन ऍड व्हायला पाहिजे किंवा बाहेर जाऊन एक पाऊल पुढे टाकलं पाहिजे, कारण की महिलांसाठी ना शासनाने पण बरेचसे मोफत उपक्रम चालू केलेले आहेत, पण ते प्रत्येकापर्यंत पोहोचतच नाहीत. आता उद्योजिका म्हणून आम्ही उद्योजिका म्हणून एक आहे संस्था, दादरमध्येच आहे, त्यांचा आता उद्या डिजिटल मार्केटिंगचा फ्री सेमिनार आहे महिलांसाठी, फक्त 18 ते 45 वयोगटातील महिलांसाठी डिजिटल मार्केटिंगचा फुल डे वर्कशॉप आहे, पूर्ण फ्री आहे. तर त्या तशा वर्कशॉपचा सगळ्यांनी लाभ घेतला पाहिजे. परत उद्यमचे जे आपल्या उद्यमचं रजिस्ट्रेशन बऱ्याच ठिकाणी फ्री ऑफ कॉस्ट असतं, तर त्याच ठिकाणी उद्यमचं रजिस्ट्रेशन करावं, आपला बिझनेस वाढवा, बिझनेस आपल्याला माहिती करून द्यावा लोकांना. असं MSMEचं ज्या स्कीम्स आहेत, अशा बऱ्याचशा शासनाच्या स्कीम्स आहेत, त्याचा लाभ घ्यावा. आणि शासन त्यासाठी महिलांना लोन, कर्ज सुविधा पण देते, मुद्रा लोन, आई योजना, अशा बरेचशा लोनच्या सुविधा पण देतात, तर त्या सुविधांचा पण महिलांनी लाभ घ्यावा असं मला खूप मनापासून वाटतं. नाही, तू बरोबर बोललीस की खूप साऱ्या महिलांना भरपूर साऱ्या गोष्टी अशा माहित नाहीये आणि त्या सगळ्यांना माहित पडावे त्याच्यासाठी मी सोनम अँड सितारे हे युट्यूब चॅनल ओपन केलंय की ह्याच्याद्वारे प्रत्येक स्त्रीला ज्या घरी बसल्या आहेत की ज्यांना काही माहित नसतं, म्हणजे कुठे काय, आता तू जसं बोललीस की एक सेमिनार आहे त्याच्यामध्ये ज्या घरी बसून काय करू इच्छिता त्या जाऊ शकतात, म्हणजे एक त्यांना आयडिया भेटते ना एक्झॅक्टली तुम्हाला सुरुवात कुठून करायची. तर मग मी तेच म्हटलं की मी म्हणून हा चॅनल त्याच्यासाठीच ओपन केला की ज्या घर बसून बिझनेस करतात किंवा त्यांचं बिझनेस, आता समजा तू हे करते, हे मला सुद्धा आत्ताच कळालंय, आता हे खूप साऱ्या महिलांना अजून कळेल. बरोबर, त्याच्यासाठीच हा चॅनल आहे. तर हा आहे मधुबनी दुपट्टा, तुम्ही बघू शकता किती सुंदर प्रिंट दिसते ह्याच्यावर. मी पूर्ण ओपन करून दाखवते.
एवढं छान वाटत आहे की आपण कुठल्याही ड्रेसवर, म्हणजे तुम्ही आता ह्याच्यामध्ये जेवढे कलर्स आहे त्याचा कुठलाही प्लेन ड्रेस घातला तर त्याच्यावर हा दुपट्टा घेतला तर खूप डिसेंट वाटणार. म्हणजे जसं दीप्तीने सांगितलं की साडी नसेल तर हा ऑप्शन बेस्ट आहे. त्याच्यानंतर हा आहे फुलकारी दुपट्टा. तो पॅरेट ग्रीन कलरवर किती छान हे असं टिकली वर्क आहे आणि हे एम्ब्रॉयडरी आहे. ब्लू रेड याचंही सेम तसंच आहे. तुम्ही कुठल्याही ड्रेसवर हा दुपट्टा घेतला की एकदम डिसेंट वाटणार. आणि हा आहे खणाचा दुपट्टा. जसं तिने सांगितलं की तिने हे लॉन्च केलं नाहीये आणि सोनम अँड सितारे या चॅनलद्वारे हा लॉन्च झाला आहे. तर हा सुद्धा बघा एकदम ट्रेडिशनल. म्हणजे तुम्ही एखाद्या बारशाला गेलात किंवा सत्यनारायण पूजेला गेलात तर तुम्ही हा दुपट्टा यूज करू शकता. त्याच्यावर तुम्ही जर मरून ड्रेस घातला किंवा ग्रीन घातला तरी खूप छान वाटणार आहे. तर दीप्ती, तू तुझा एवढा वेळ दिलास मला आणि माझ्या चॅनलमध्ये आलीस त्याच्यासाठी तुला एक छोटंसं गिफ्ट माझ्याकडे. थँक्यू सो मच. तर तुम्ही, मला असं वाटतं की तुम्ही सगळ्यांनी सोनम अँड सितारे या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा आणि प्रत्येकापर्यंत पोहोचू द्या हा मेसेज. सगळ्यांना शेअर करा जितक्या आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये, नातेवाईकांमध्ये. म्हणजे जर कोणाला असं काही गरज असेल, महिलांना एक्सपोजर हवा असेल किंवा काही कॉन्टॅक्ट करायचं असेल तर आपण सोनमला कॉन्टॅक्ट करू शकतो, सोनमला भेटू शकतो आणि आपण आपल्या सोनमच्या चॅनलमध्ये ऍड होऊ शकतो. सोनम आज घरी आली आहे माझ्याकडे, त्यामुळे मला आज खूप बरं वाटतंय. सोनम माझी शाळेची मैत्रीण आहे, बालपणीची मैत्रीण आहे आणि आज ती माझा इंटरव्ह्यू घेते. मला खूप खूप बरं वाटतंय, खूप छान वाटतंय. सोनममुळे ऍक्च्युली खूप संधी मिळतात मला. म्हणजे सोनमने मला बऱ्याचदा तीच मला पुश करते की अरे दीप्ती कर ट्राय. मी तर तिला म्हणजे जेव्हा ती 10 वेळा मला सांगते तेव्हा मी 11व्या वेळेत ह्या गोष्टी उतरलेली असते. खरं सांगायचं तर की ह्या सगळ्यात बऱ्याचशा गोष्टीमध्ये तिचं खूप श्रेय आहे. तिने मला बराच मोठा ग्रुप तिने मला दिलाय. जसं 24 संक्रांत क्वीनचं, त्याचबरोबर होम मिनिस्टर सारखा मोठा टीव्ही शो मला सोनममुळे मिळाला. त्याबद्दल मी खूप खूप धन्यवाद मानते सोनमचे. आणि सोनमच्या चॅनलला खूप प्रतिसाद मिळावा आणि सोनमचं चॅनल खूप पुढे जावं याबद्दल मी बाप्पा चरणी आणि स्वामी चरणी प्रार्थना करते. थँक्यू, धन्यवाद.